या रूमवर माझा सामान होता ना, आम्ही तो सगळा आणलेला आहे बघा. म्हणजे ही बॅग होती, त्यानंतर ही होती, त्याच्यामध्ये एवढा सामान मी ठेवलेला होता. आणि माहिती का मी काय घेतलं तिकडून, घ्यायला काय गेलो होता नाही घेतलं काय माहिती का, किंडर जॉय. मी सगळे मसाले चेक करता आणि हे बघा जिरं पूर्ण खराब झालेले. त्यानंतर हे काय, हे काहीच माहित नाही, हे पण पूर्ण खराब झालेले. जे मसाले आणले ते सगळे खराब झाले बघा, याच्यात ना सगळं मिक्स झालेलं आहे. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व, होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर काहीच बघा, आजच्या ब्लॉगची सुरुवात होते रेल्वे स्टेशनवरून. आता वाजलेले दुपारचे 1 आणि आता आम्ही चाललेले बांद्राला आम्ही हिल रोडवर जाणार आहे. तिथे थोडीफार शॉपिंग बघू, त्यानंतर बँड स्टँडला जाणार आहे. आणि बघा माझ्यासोबत आता म्हणजे पार्थ आला होता ना काल, तर त्याला फिरवतोय मी. आज संडे आहे आणि संडेला खूपच कमी गर्दी आहे इथे, तुम्ही बघू शकता. नाही तर अंधेरी रेल्वे स्टेशनवर एवढी गर्दी असते ना की इथे पण लोकांना चालायला जागा नसते. बट आज खूप सुनं आहे रेल्वे स्टेशन. सो आज आम्ही आता चाललेले बांद्राला. अंधेरीवरून आमची ट्रेन आहे. आता किती वाजले बा, आता 5 मिनिटातच आमची ट्रेन आहे. प्लॅटफॉर्म कोणते 5 कुठे गेलं, 5 पुढे का, हां पुढे. असं तर काल रात्री आम्ही आहे ना, म्हणजे आमच्या रूमवर माझ्या पीजीवर आम्ही 2 वाजता आले. ॲक्च्युली आम्ही वर्सोवा बीचवर होते. मी तुम्हाला ब्लॉग एंड करताना सांगितलं. जसंच ब्लॉग एंड करायला गेला 1% चार्जिंगवर मोबाईल स्विच ऑफ झाला. ब्लॉग पण एंड करताना आला. मग आम्ही वर्सोवा बीचवर होते. त्यानंतर 2 वाजता आले आणि खूप थकलेले. आता आहे ना इच्छा पण होत नाही, म्हणजे पाय पण दुखत आहे. बट आता याची 4:30 वाजता पुन्हा नाशिकसाठी ट्रेन आहे. आपल्याला इकडे जायचं आहे या प्लॅटफॉर्मवर बांद्रासाठी. मला वाटलं होतं आज गर्दी नसेल, बट आज भरपूरच गर्दी आहे. किती हे फक्त आहे ना फिरण्यासाठी आणि लोकांचे क्लासेस वगैरे त्यांची खूप गर्दी आहे आज. त्या प्लॅटफॉर्मवर नाही तेवढी, या प्लॅटफॉर्मवर खूप आहे. इथे बँड स्टँड बांद्रा वगैरे असतं ना, दादर बांद्रा किंवा चर्चगेटसाठी इथून. तर गाईस आम्ही पोहोचलेले बांद्रा रेल्वे स्टेशनला. आता आम्हाला हिल रोडला जायचं आहे. बट वाटलं नाही होतं की संडेच्या दिवशी लोकलमध्ये एवढी गर्दी मला सापडेल. कारण की मी याच्या आधी मी संडेला कुठेच गेला नाही होता ना, एवढी गर्दी होती काय सांगू लोकल ट्रेनमध्ये. एनिवेज ऊन पण खूप कडक आहे. रात्री थंडी वाजते आणि सकाळी एवढं कडक ऊन पडतं की ना डोळे बंद करून चालावं लागतं आहे. समोर पण पाहता येत नाही, एवढं कडक ऊन पडलेलं आहे आता. तर हे आहे बांद्रा स्टेशन. बांद्रा स्टेशन पण दिसायला खूप छान आहे. म्हणजे वेस्ट साईड खूप मस्त असते. ईस्टला गेले ना तर तुम्हाला पटणारच नाही ईस्ट साईड, डायरेक्ट वेस्ट. तुम्ही म्हणतील की मला वेस्टलाच जायचं, एवढी भारी असते वेस्ट साईड. आता तर आम्हाला आधी हिल रोडवर जायचं आहे, म्हणून आम्ही तर पायीच एक्सप्लोअर करत आहे. बिकॉज आहे ना इथे रिक्षावाले काही पण रेट सांगता. मीटरवर आहे ना हे म्हणजे खूप डायरेक्ट 23 रुपये तर ऑलरेडी फिक्स असतं. तुम्ही इथून त्या सिग्नलपर्यंत जरी गेले तुम्हाला 23 रुपये द्यावंच लागतील, जेव्हा आधीपासूनच सेट असतं. आणि असंही फक्त 15 मिनटं लागत होते. म्हटलं थोडं एक्सप्लोअर करत जाऊ. मला ईस्ट साईड एवढी आवडत नाही जेवढी ना वेस्ट आवडते. बिकॉज वेस्ट साईडला ना म्हणजे समुद्र वगैरे ते आणि मोठे अपार्टमेंट्स असतात, बिल्डिंग्स असते, मॉल्स असतात, ते बघायला भारी वाटतं. आता आम्ही बघू काही घेणार आहे का, बघू ना. तर हिल रोडवरून जर आम्ही काही घेतलं तर थोडं म्हणजे असं समजा अर्ध्या पाऊण तास किंवा आम्ही तिथे थांबू. त्यानंतर आम्ही बँड स्टँडला जाऊ. ताज हॉटेल आहे ना आपली तिथे, त्या साईडला. आणि बाकी मग काही बघायचे तुला मोठ्या लोकांचे घरं. आपण स्वतः बांधू तसे घरं. आपण काय बघायचे, आपण स्वतः बांधू काहीच तसे घरं. असं मोटिवेशन ठेवायचं. त्यांचे घर काय बघायचे, बघितलेले आधी आपण स्वतःचं घर क्रिएट करायचं. तसं इकडे पण मेट्रो बनते वाटतं, मेट्रोची लाईन बनते. चांगलं यार मेट्रो बनलं तर. मग गाईस तर चला आम्ही चालत हिल रोडला आता पोचलेले. आणि आता इथे आम्ही बघू शॉपिंगसाठी. बट पार तुला सांगतो इथे पण आहे ना, जसं आपल्याला काल कोलावाला जास्त की वुमन्ससाठी म्हणजे लेडीजसाठी जास्त होतं, तसंच इथे पण आहे. इथे मेन्ससाठी पण तुला खूप कमी बघायला भेटेल. त्या लोकांना एकावर समजत नाही की मुलं माणसं पण असतं या जगामध्ये. बायांसाठी सगळं काही करून ठेवलेलं आहे बघा, सगळं लेडीजसाठी करून ठेवलेलं आहे. आम्ही कुठे जायचं. पार्थला आहे ना हे टी शर्ट खूप आवडलं, हे शर्ट खूप आवडलं ते पार्थला. ते बघ ते लटकलेले. अरे हे रे, हे बघ हे समजलं मला ते कलर. हां कलर तसे आवडले होते तुला. यायचे मग ते जास्त तुला मुलींच्या अंगावर दिसतील.
बोल पाहिजे का? मी विचार केला माझ्यासाठी मी शूज बघतो, पण शूजचं एक पण शॉप नाही आणि आहे तर ते फक्त वुमनसाठी, मुलींसाठी. यार मतलब यार ये क्या बात हो गई यार. लड़के इनको दिखते नहीं या ये लड़कों के लिए बनाते ही नहीं, क्या पता इनको ही बता. अरे भाई पहिली शॉप दिसली, मुलांचे शूज दिसत आहे मला तिकडे. दादा लाजून चालला गेला, पाहणारच नाही. गाईस बघा आता आहे ना 25ला मेरी क्रिसमस आहे ना, तर बघ की सगळे ठिकाणी आहे ना म्हणजे एवढं डेकोरेशन भेटतं मेरी क्रिसमसचं. त्या साईडला काय हे इथे म्हणजे कपडे एवढे रेड कलरचे क्लोथ, त्यानंतर ते सेंटाक्लॉजचे क्लोथ. हे बघा किती डेकोरेशन भेटते. काय यार एवढं करायचं मला तेच नाही समजत. याची नीड आहे का पार्थ? पण याची नीड आहे सगळं. लोक कशासाठी करतात मला तेच नाही समजत. अरे भाई किती सुंदर गाय मला पहिल्यांदा दिसली. गाईस मी मुंबईमध्ये आलेला आहे तेव्हा मला पहिल्यांदा गाय दिसली. गाईस तर आम्हाला काही भेटलं नाही तिथे, तर आम्ही निघाले आता बँडस्टँडसाठी. आता आहे ना मी याला तो लक्झरी एरिया दाखवतो ह्या साईडचा, आपलं बँडस्टँड साईडचा. खूप मस्त एरिया आहे तो, मला पण खूप आवडतो तो. बघाच तुम्ही पण, मी पण तुम्हालाही दाखवतो. तू पहिल्यांदा बघतो बँडस्टँड का आधी आलेलं आहे? आपण आधी इथे नाही आले ना, मग आपण फक्त साऊथ सोबो साईड गेलेले. आम्ही ह्या साईडला आलेले की ह्या साईडला एवढे महागडे कॅफे ना, एवढे क्लब आहे ना इथे. मी तुला सांगतो बघा इथे मोठे चौकातच लिहून ठेवलेलं आहे आय लव्ह बांद्रा. ही प्रॉपर बांद्रा साईड आहे आणि कुर्ला तिकडे येतं आपलं ईस्ट साईडला पडतं ते थोडंसं. आता इथे सलमान खानचं घर आहे बघ, सिक्युरिटी सध्या. हे बघ हे गॅलेक्सी अपार्टमेंट. ते बुलेटचे निशाण दिसले का? अरे दिसणार नाही, दिसले नाही तुला? हां साइडला समुद्र है बघ, ते पानी है, पानी ते पानी. भैया आपको पता है यहाँ किस किस का घर है? नहीं, आप तो यहीं पे रहते हो ना. ये जी रेखा जी का कौन सा घर है? आगे वाला रेखा माहिती है? रेखा जी का घर ये वाला है या? हाँ हाँ वाले, हाँ ये है ना रेखा जी का घर है. आई काय घर आहे इथे. तुझ्या फेवरेट ॲक्टरचं घर येईल आता. आहे ना? नाही का? बरं ठीक आहे. या एरियात येऊन आहे ना थोडासा एकदम लक्झरी टाईप फील होतं. बघ रे हो कोणती आहे? GT. कोण आहे? पोर्शे होती. बघ आलं फार. बाय बाय कर. आता आमच्या समोर आहे खूप मोठी ताज हॉटेल, जिथे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं रिसेप्शन का रिसेप्शन झालं होतं मे बी. तर ती ताज हॉटेल आहे पार्थ. तर हे आहे ती ताज हॉटेल जी तुम्ही आधी पण माझ्या व्लॉग्समध्ये बघितलेली, मी दाखवलेलं आहे. तुला माहिती आहे कोणाचं झालेलं आहे? नाही, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या ताज हॉटेलमध्ये. एवढी मस्त ही हॉटेल आहे ना, हॉटेल नाही यार काय म्हणजे प्रत्येक फ्लोअरला बंगलो म्हणावं लागेल, एवढं भारी आहे. येऊ एकदा आहे ना मुंबईत येऊ आणि इथे फक्त राहिला येऊ, बाकी काही नाही. मुंबईने फिरणार, फक्त या हॉटेलमध्ये एक फ्लोअरवर राहिला येऊ, म्हणजे एका रूममध्ये मस्त आपण दोघी एकदम मस्त वरतून व्हिडिओ वगैरे काढू आपण. आता आम्ही अशा ठिकाणी आलेले जिथून आम्हाला सीलिंग दिसणार आहे आणि सीलिंग आमच्या समोर तिथे. बट जेव्हा मी मागच्या वेळेस इथे आला होता ना, तर इथे डेव्हलपमेंट सुरू होती, कंस्ट्रक्शनचं काम सुरू होतं. आता मे बी मला वाटतं झालेलं आहे. सो आता आम्ही चाललेले इथे, असं वाटतं आहे आम्ही कोणत्या तरी गडावर चाललेलो आहे चढून चढून. पण तर हे ते गार्डन आहे काही जिथे आता आम्हाला जायचं होतं. आम्ही असे तिथून चालून आले होते, खाली गेले, थोडं सीलिंग वगैरे बघितलं. बट आता आम्ही मध्ये जात होते तर समजलं हे आता बंद आहे आणि संध्याकाळी 4 वाजता हे ओपन होतं. इफ जर तुम्ही 6 वाजेनंतर बीचवर जातील तर एवढं सुंदर सनसेट बघायला भेटतं आणि एवढं छान वाटतं. बट आता खूप गरम होतं आहे. एवढं पाणी पिलं ना आम्ही, एकदा पण टॉयलेटला गेलेलं नाही आतापर्यंत. सगळं इव्हॅपोरेट होऊन जातं आहे स्किनमधूनच. चल ना. तर हे गेट 4 वाजता उघडणार आहे आणि समोरच आमच्या सीलिंग आहे. आम्ही बघून आलं सीलिंग त्या साईडने, म्हणून आता आम्ही पुन्हा इथे चाललेले या रोडने सरळ सरळ आता चालत चालत जाऊ. या साईडला समुद्र आहे तर इथे आम्ही या साईडला थोड्या वेळ बसू. आता असं एक छान लोकेशनवर आता आम्ही बसलेले मस्त झाडाच्या सावलीच्या खाली. आम्हाला तिथे जायची इच्छा होती, तिथे ना मस्त बसायला जागा आहे, बट तिथे खूप कडक ऊन आहे आणि मला अशी इच्छा नाही की मी तिथे जाऊ म्हणून. आता
आधीच खूप घाम येतोय, तर आम्ही इथे बसलेले मस्त एकदम शांततेमध्ये हे खात होते आम्ही पोंगे. इथे पण पोंगे घेतले भाई. आपण जिथे जाता ना आपलं खाणं आपण कधी विसरायला नाही पाहिजे. आपण लहानपणापासून काय खात आलेलो आहे. मग इथे दिसले आम्ही इथे पण घेतले आणि आता इथे थोडं बसलोय. आता इथून आम्हाला जायचं आहे. कुठे चालतो पार्थ आता? रेल्वे स्टेशन डायरेक्ट का मग कुठून तिकडून दुसरीकडे? याला अशोकचा वडापाव खायचा आहे. दादरला खूप छान भेटतो म्हणे, त्याला तो खायचा आहे. पण तिकडून तो दूर आहे रेल्वे स्टेशनपासून आणि याची ट्रेन आहे 4:30ला. आता 3 वाजलेले आहे. सो मग बघू आम्ही काय प्लॅन बनतो. मला असं वाटतंय ना इथे ब्रिज बनतोय मे बी. हा कनेक्ट होतोय ब्रिज. सिलिंगच्या साईडने एक ब्रिज येतोय, असा ब्रिज जाईल आणि असं समोर काय माहीत आता जेव्हा बनेल तेव्हाच बघता येईल. पण आता इथे खूप छान थंडी थंडी हवा लागते. सावली खाली बसलेले म्हणून, नाही तर जर तिथे असतं तिकडे पण लागली असती पण ऊन जास्त लागलं असतं. ही फरारी आलेली आहे. काय कडक दिसते ती फरारी आहे. नंबर ट्रॅक केला आहे बघ कोणाची आहे. आता आम्ही रेल्वे स्टेशनवर होते. पार्थला सोडायला आलेला आहे, त्याची ट्रेन आलेली आणि तो पण चाललेला आहे. याच्या आधी पण एक ट्रेन आली होती, ती पुण्याला जायची होती. भाऊ त्याच्यात चढला आणि एकाला विचारलं त्याने की त्याची बोगी कुठे S7 म्हणून कुठे, तर तो बोलला या ट्रेनमध्ये S7 आहेच नाही. मग त्याला तेव्हा समजलं की ती पुण्याला चाललेली आहे. तेव्हा तो डायरेक्ट चालत्या ट्रेनमधून खाली उतरला, नाही तर तो गेला असता तिकडे पुण्याला. नाही असं कल्याणला थांबते म्हणा ही पण, आणि ती पण तो तिकडे चेंज करू शकला असता. बट कुठे आहे काय माहिती आता. बाय बाय. ही ट्रेन बरोबर आहे ना आता. सो हॅलो गाईस, हा दुसरा दिवस आहे. ॲक्च्युली काल मी पार्थला सोडून सरळ रूमवर आलो. 6:30 वाजले होते मला येता आणि भूक पण लागली होती. तर मी अंधेरी मेट्रो स्टेशनवर मस्त पेस्ट्री वगैरे खाल्ली. आलो इथे आणि जी झोप लागली ना, मी झोपून गेलो. रात्री 9:30ला उठलो. म्हटलं आता काय ब्लॉग बनवू. मग थोडाफार ते लोळलेला होतो आणि मग त्यानंतर जेवला ब्लॉग एडिट केला. असं रात्रीचे 2 वाजले आणि रात्रीच्या 2 वाजता आहे ना मला झोप लागली. मध्ये 5 वाजेपर्यंत एवढ्या वेळेस मी जाग उघडलेली ना माझी, आणि नंतर 5 वाजल्यानंतर आम्हाला झोपच नाही आली. का तर आम्ही काय प्लॅन केला होता की मंडेपासून आम्ही उठू सकाळी आणि मस्त बाहेर जाऊ. पण काय मला झोपच लागली नाही होती 2 ते 5. नंतर 5 वाजेनंतर झोप लागली तर मला इच्छाच नाही झाली जायची. आणि अरे भैया ये सूरज बाबू है, ये बनारस से है. आता मेकअप वगैरे करताय. कहाँ जाना है भैया? कहीं नहीं जाना है. स्टार बाजार जाना है. तू मतले भाई, मुझे मतले तू. लाजाळू लोक खूप असतात आणि यांना ऍक्टिंग मध्ये जायचंय. भैया आप वहाँ पे भी ऐसा ही करोगे? नहीं, डायरेक्टर साहब मेरे ऊपर कैमरा मत करो. आप दूसरे को दिखा दो और हीरो का नाम मेरी जगह डाल दो. आणि आता आहे ना आम्हाला काही सामान घ्यायला. आमचा स्टार बाजारला जायचंय. किती दूर आहे यहाँ से? 1-1.5 किलोमीटर. आणि आम्ही पायी निघतोय. सो मी आता जातो आणि डोकं पण खूप दुखतंय. झोपणे झालेली ना माझी, त्यामुळे आता डायरेक्ट 24 तासानंतर मी व्लॉग बनवतोय. म्हणजे आता काल ह्या टायमाला मी झोपून गेलो होतो. ते थंडी जास्त नाही पडत यार इथे. जसं आपल्या जळगाव आणि गावा साईडला असते ना, तसं इथे नाही पडत जास्त. थंडी असते बट तेवढी नाही जेवढी आपल्याकडे असते. एवढा लवकर अंधार पडतो ना थंडीमुळे. आणि आता बघा मी भारती सिंग त्यांच्या ऑफिसच्या बाहेर आहे, म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवर. इकडून पुढचा टन आणि आमचे PG. भैया आपने कितने सेलिब्रिटियों को देखा है यहाँ पे? आप तो देखते ही रहते हो. आपको कुछ ऐसा नया फील होता है कि अरे भाई मैं इससे मिला, मुझे इसके साथ फोटो निकालना है? पहले होता था? पहले भी नहीं होता. हां, जे मुंबईचे ना प्रॉपर त्यांना काहीच फील होत नाही. कारण की मी स्वतः बघितलं ते जेव्हा मी हर्ष आणि भारतीला भेटला, एवढे लोक बघून जात होते ना, कोणीच जवळ येत नाही होतं. म्हणजे कॉमन आहे इथल्या लोकांसाठी ते. बराबर ना? समझे आपको मैं क्या बोला? नहीं. फिर हा क्यों बोला? आम्ही पोचलेले आता स्टार बाजारला. आणि हा तो इथे मी आधी पण आलेला आहे, पण मला याचं नाव नाही माहिती होतं. ॲक्च्युली ना मी इथे याच्या खाली उर्फी जावेदला बघितलं होतं एकदा. जेव्हा मी इथे आला होता, मला झुडिओमध्ये यायचं होतं. जेव्हा उर्फी जावेद इथे होती, तिला तेव्हा बघितलं होतं मी. तर आम्हाला आता जायचं आहे या इथे स्टार बाजारला. भैया ऐसे चूहा मरने की खुशबू आ रही है यार यहाँ. ले लो, अपन एक ही ले लो, हो जाएगा अपना काम.
आम्ही इथे आलेले प्लॅन करून की आम्हाला घ्यायचं आहे, बट काय घ्यायचं आम्हाला तेच सुचत नाही. आम्ही काहीच प्लॅन नाही केला होता की अरे आम्हाला हे घ्यायचं आहे, बट आम्ही हा प्लॅन केला होता की आम्हाला घ्यायचं आहे. काय घ्यायचं आता ते काहीच ठरवलेलं नाही आहे. बघा 35 रुपयाला नारळ, खूप एक्सपेन्सिव्ह आहे. केळीचं पान बघितलं होतं मी एका ठेल्यावर 10 रुपयाला एक होतं विले पारलेला, आणि आपल्याकडे 10 रुपयाला पूर्ण पुठ्ठा भेटतो केळीच्या पानांचा. मी असं पण काही वस्तू घेणार होता इथून खायला वगैरे, म्हटलं 4-5 दिवसाचं मला जळगावला जायचंच आहे, तो उगाच का घेत बसू मी. म्हणजे थोडासा नाश्ता असतं ना ते आपल्या संध्याकाळचा नाश्ता, चिप्स वगैरे, म्हटलं ते आपल्या PG समोर पण भेटून जाईल, मग इथून काही घेत नाही. इथून उगाच घेत बसला आणि खाल्लं गेलं नाही. इकडेच पडून राहतं माझ्या बॅगमध्ये, चिवडा पडलेला आहे तो खात नाही, आणि मी इकडे दुसरा चिवडा बघत होता घेण्यासाठी. आता आम्ही खाली चाललेले, जे आम्हाला पाहिजे होतं आम्ही त्यासाठी वरती आले होते, पण ते एक प्रोडक्ट 300 रुपयाला होतं. ते माहिती का काय होतं, जे आपले आज घातलेले क्लोथ आपल्याला एक क्लोथ बॅग असते ना, ती घ्यायची होती, ती 300 रुपयाला, आणि एवढी पण काही चांगली क्वालिटी नाही होती, काही मी घेतलं नाही. आणि आम्ही आता चाललेले, मग कुठे चालले आता, कुठे चालले, किधर जा रे, चल रे नाश्ता. अच्छा मराठी नाही समजत, बनारस से हो ना. अरे यार जी शॉपिंग झालेली, आणि बघा आम्ही कसं पकडलं, आणि वरतून बघा किती भारी मेट्रो जाते. आणि भैया आप पकड़ो या मैं पकड़ो, या दोनों पकड़ते. एक पकड़ो. अरे मेरे हाथ में दे दिया. अभी कहाँ जाना है, रूम पे, तो रिक्शा करनी पड़ेगी. इतना वही करेंगे, भारी पकड़ के तो मैं नहीं चल सकता भैया इतना. गाईस आम्ही आमच्या रूमवर परत आलेलो आहे, आणि माहिती का मी काय घेतलं तिकडून घ्यायला, काय गेलो होतं आणि घेतलं काय माहिती का, किंडर जॉय. भाई म्हणजे दिसलं मला आणि इच्छा झाली, म्हटलं यार घेऊन घेऊ. किती वर्ष झाले मी खाल्लेलं नाही आहे, आणि जेव्हा लहान होते तेव्हाच आपल्याला आय थिंक 25 रुपयापासून सुरू झालं होतं हे, आणि आता याची प्राईस आहे 50 रुपये. जे बघा कुठून कुठे पोचून गेलं, डायरेक्ट 25 रुपये वाढवले त्यांनी. आधी ते याच्यातले किंडल जॉयमधले ते खेळणे, त्याचा आनंद वेगळा असायचा, आणि ते जेम्सचे बॉल भेटायचे, त्याच्यामध्ये ते पांडा भेटायचे, ते पण कलेक्शन खूप होती. म्हणजे ते लहानपणीचे दिवस एकदम वेगळे असतात. एनिवेज भैया हम क्या लेने गए थे, ड्रायफ्रूट. मी जे माझ्यासाठी घ्यायला गेला होता ते मला भेटलंच नाही, खूप महाग होतं. म्हटलं जाऊ द्या विसरा ते. आणि बाकी मग मी फक्त एक किंडल जॉय आणि एक आलू भुजिया शेव घेतलेली आहे. मग आता बघू जेवायला जाऊ, इथेच बिर्याणी खावा. बिर्याणी या नीचेवाली खायगे या वहावाली. तर काही 7 वाजले रात्रीचे 9, आणि आता आम्ही आमचं जेवण घेण्यासाठी आलेले. भाई पार्सल बोला था. हां तर आता आम्ही घ्यायला आलेले आमचं पार्सल, व्हेज बिर्याणी. इकडे व्हेज बिर्याणी आहे, आम्ही खाल्ली होती. पार्थ आला होता ना तेव्हा आम्ही रात्री खाल्ली होती, थोडी भारी लागली होती ना. म्हटलं यार इकडे का प्रयत्न नाही आम्ही जेवायला, नाही तर आमच्या PG जवळच जातो जेवायला, ते खाऊन बोर झालं. ते म्हटलं आज मस्त आम्ही आलेले, आता एक हाफ घेतलेली, एक फुल घेतलेली आहे, आणि मस्त जाऊ आता रूमवर, आणि मग तिथे जाऊन खाऊ. हा एरिया पण खूपच छान आहे इथे ना, म्हणजे खूप फूडचे स्टॉल आहे, आणि पावभाजी वगैरे थाली वगैरे असं भेटतं. तिकडे आमच्या तिकडे ना फक्त एकाच हॉटेलमध्ये भेटतं, इथे ऑलमोस्ट भेटतं खूप ठिकाणी. आईस्क्रीम पार्लर पण आहे, यावं लागेल यार कधीतरी. बोर झालं तर, म्हणजे कसं आहे ना, जास्त बोर झाला तर एका ठिकाणी येऊन जायचं, आईस्क्रीम वगैरे खायचं, चांगलं पोट भरून घ्यायचं, मग नंतर दुसऱ्या दिवशी तेच खावं लागतं तिकडचं. तेच आम्ही बिर्याणी घेऊन आलेले, आणि सोबत आहे ना माझ्या या रूमवर माझा सामान होता ना, आम्ही तो सगळा आणलेला आहे. बघा म्हणजे ही बॅग होती, त्यानंतर ही होती, त्याच्यामध्ये एवढा सामान मी ठेवलेला होता. बघा मी काय काय यार, बॉक्स वगैरे, म्हणजे शेव, हे डिश, काय काय नाही यार, सगळं आणलेलं आहे आता इकडे. आता भैया हम यहाँ पे ही बनाएंगे अब, ये भाजी वगैरह सब कुछ. और टोपी निकाल लो ना, अभी धूप चली गई, सुबह ही चली गई और शाम को. इकडे एवढा काही सामान होता. आता बस याच्यात सगळे मसाले वगैरे दिले होते मम्मीने, तेच आणलेले सोबत, आणि हे भाजी कापायला, त्याच्यानंतर तो बॉक्स, त्याच्यानंतर याच्यात बॉटल्स एवढ्या, हे डब्बे, काय काय नाही दिलं होतं मम्मीने. आता काय हे सगळं आणलेलं आहे. बस मग आता आमचं जेवण किती आहे, जेवण आपलं जेवण तिकडे का, या प्लेट्स देऊन या प्लेट्समध्ये खाऊ आता आपण. ओके हाँ, चैनल को लाइक करो, सब्सक्राइब करो, फॉलो करो, शेयर. हा शुदांशु आहे, हा अलिबाग वरून आहे, बरोबर ना. अलिबाग मध्ये कोण, आ जाओ सब लोग. हा आपण तर मी आता जळगावला चाललेला आहे, आल्यानंतर आहे ना सगळेजण जाऊ. मी सगळे मसाले चेक करता, आणि हे बघा जिरं पूर्ण खराब झालेले. त्यानंतर हे काय, हे काहीच माहित नाही, हे पण पूर्ण खराब झालेलं आहे.
हे सगळं एका याच्यात टाकून फेकून देऊ मतलब बहुत पुराना है, क्या ये? बर्तन धोना पड़ेगा अलग से। शॉप शॉप भी चली गई, खराब हो गई। नहीं पूरा वास में करे। हाँ ये भी ये क्या है यार भाई। क्यों लेके आए? अरे मम्मी ने दे दी, बोले बनाने के लिए। मैंने बोला मैं क्या बनाऊं यार, वहाँ शक्कर भी है यार, सगळं निघतच नाही आहे हे। शक्कर तो खराब होती नहीं ना. नाही नाही पूर्ण चिकटलं हा त्याच्यामध्ये. तर गाईस बघा आता पूर्ण क्लीन झालेलं आहे, बॅग क्लीन झालेली, बाकी हा सामान तर आता खाली पडला थोडाफार। जे मसाले आणले ते सगळे खराब झाले होय, एक पण मसाला मी वापरलेला नाही। मम्मीने चहापत्ती पण दिली होती, साखर पण दिली होती, बघा याच्यात आहे ना सगळं मिक्स झालेलं आहे टोटली। शेव मसाले साखर सगळं काही मिक्स झालेलं आहे। मिरी आहे, जिरं आहे, तिखट आहे, गरम मसाला आहे, त्यानंतर चाट मसाला आहे, साखर आहे आणि मग फिकी आपलं रतलामी शेव है आणि शेव भाजीची शेव है। भैया ये सब मिलके खा ले क्या हम, एक इसमें मतलब मिक्सचर। बस अंबानी हॉस्पिटल अपने पास में ही है, रात में मैं बोलूँगा लेके चलो मुझे। 2 मिनट में 2 मिनट में ऐसा क्या बोल देंगे भाई, एम्बुलेंस भेज दो अंबानी. बस हो जाएगा। अंबानी पक्का आएगा ना? बिल्कुल आएगा. पक्का आएगा, पक्का अंबानी आएगा। अंबानी खुद आएगा. कुछ नहीं, मैं खुद तुमको कंधे पे उठा के लेके जाऊंगा। टेंशन मतलब आप शुरू करो, खाना शुरू कर। आमच्या इकडेच आहे, मिक्स करून डायरेक्ट भाई भाई मत खा। गाईस 7 वाजलेले रात्रीचे 12 आणि जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, सगळं आवरून वगैरे झालेलं आहे। अजून पण काही बाकी आवरायचं, जे उद्या आवरणार आहे। आता झोपतो मी, उद्या सकाळी 5 वाजता उठायचंय। उठने वाले हो ना सच्ची में, नहीं तो अपन बेल लगाते वो कुत्ता भोगता वहाँ पे, मतलब ते बेलवर अलारामवर कुत्र्याची आवाज लावलेली त्याने, ते भुकत राहतो आणि आम्ही झोपले आता। चला मी या ब्लॉगला एंड करतो आहे। होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा। भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉग मध्ये। राधे राधे।